तुमच्या एका चुकीला तुमच्यापैकी एकाचा एक पाय खुब्यातनं बाजूला काढला. आणि पाय संपले की हात आहेच की. समजलं? जाऊ या येतो. चला बरं झालं कोण ती गेली. अक्का झालं तुझ्या मनागत? आता कशी गोड दिसते माझी अक्का. तुम्हा सगळ्यांनी जो बी त्रास झाला ना त्याबद्दल मी माफी मागते. माफ करा मला. नाही राधाक्का, त्रास तुमच्यामुळे नाही झाला. तुम्ही हात जोडू नका. आय देवाला ह्यांच्याबद्दल बी बोल बरं का. अगं जे माझ्या मनात आहे तेच त्यांच्या बी मनात आहे की. असल पण ते कासव कासवीने पहिले आप करत राहतील. देवा यासनी सद्बुद्धी दे रे बाबा. असं काय बघताय? मी जे शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्या बरं. हा आता मी जे करून दाखवलं ते तुम्ही करून दाखवा. हा अरे वा शाबास. जमलं की. जमलं नाही पण जमेल असं वाटतंय. तुम्ही लॅपटॉप बद्दल बोलताय ना? नाही तर अजून कशाबद्दल बोलणार? हा नाही ते मी फक्त एवढं म्हणत होतो की तुम्हाला हे फारच छान जमलंय बघा. आता काही दिवसातच तुम्ही एक्सपर्ट होऊन जाल. हा एक्सपर्ट नाही म्हणजे तुम्ही असंच रोज शिकवलं तर होईन सुद्धा. काय सांगावं? तुमची फी किती असेल? फी मी सांगेल ते कराल तुम्ही? प्रॉमिस? बघा तुम्ही आता प्रॉमिस केलंय मला. नाही आणि घाबरू नका, फार काही असं विशेष नाहीये. पण जसं मी तुम्हाला हा लॅपटॉप ऑपरेट करायला शिकवला ना तसंच गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही मला शिवणकाम शिकवा. हा हा तुझ्या बेस्ट फ्रेंडला तुझ्या मनातलं सांगणार नाहीस तू? अगं एवढे दिवस जो प्रॉब्लेम टाळत होतो ना तो आता समोर आला. म्हणजे? अगं म्हणजे अक्कानी मला माझ्या आई वडिलांबद्दल विचारलं. मी कोणाचा मुलगा आहे कळल्यावर त्यांचं काय होईल. आणि एक वेळ अक्का समजून घेईल पण असं मी. पण ज्यामुळे नुकसान होईल
तसं खरं सांगायची गरजच काय? काय बी झालं तरी मी अक्का संग नाही खोटं बोलू शकत. आणि तसं बी कधी ना कधी तरी खरं सांगावंच लागणार आहे. अस्मीला खरं सांगितलं तर तिचं प्रेमच नाही, मैत्री बी कायमची गमवून बसल. निशी, असं काही होणार नाही. मी आहे ना. हा अगं त्याबाबत कुणी बी काय बी माझी मदत करू नाही शकत नाही. जे बी काय करायचं ना ते मलाच करावं लागत आणि भोगावं बी मलाच लागत. भोगावं तर लागणारच आहे, पण फक्त तुला एकट्याला नाही, तुझ्या अख्ख्या खानदानाला आणि तुझ्या लाडक्या अस्मीला पण. तो म्हणाला की योग्य वेळ आल्यावर घरच्यासनी भेटवतो. हा ना, पप्पासनी इथं आणू नाही शकत असं बी म्हणाला. योग्य वेळ आल्यावर म्हणजे? आणि त्याच्या पप्पांना इथं का नाही आणू शकत? आणि त्याच्या मम्मीचं काय? तुमच्यात बोलणं नाही झालं का काही याबद्दल? नाही. थांब, आताच विचारते. नाही नाही नाही, थांब. फोन नको करू आता. मग ते असं संशय घेतल्यागत वाटल. आणि तसं बी तो आधीच आईला म्हणालाय, विश्वास ठेवा माझ्यावर, संशय घेऊ नका म्हणून. ठेवूया आपण विश्वास, वाट बघूया आपण. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण निशीच्या आई वडिलांबद्दल विचारल्यावर मोहित का अपसेट झाला, हा प्रश्न तर राहतोयच की. येईल का म्हणजे असा यशस्वी भव यशस्वी भाऊ. हा तर राधक्का, त्याचं असं आहे, माझं आयुष्य आता तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. हो, कसं बोलू तेच कळत नाहीये हो मला. अरे पण काय बोलायचंय लेकरा? अगं अगं अक्का, मलाच माहित नाही काय बोलायचं ते. मी फक्त सपोर्टला आलोय. ए लगा, अरे बोल की पटपट काय बोलायचं ते. हा 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 बोलतो. हा. म्हणजे जरा प्रयत्न करतो. अर्चना फारच हुशार आणि समंजस आहेत. हो, आहेत, पण तायडी तरी एकच आहे. हा त्या एकच आहे. हो, पण त्याचं काय, मी असं त्यांना आहो जाहो करूनच बोलतो ना, म्हणून मग मी त्यांना ती नाही आहेत असं म्हणालो. म्हणजे कसं आहे, मी त्यांच्याशी जेव्हा बोलतो ना तर असं अरे तुरे करून मला बोलता येत नाही. म्हणजे कुठल्या मुलीला सुद्धा मला अगतुग करून बोलता येत नाही, म्हणून आहो आहेत. तुला काय बोलायचंय नेमकं? अर्चना मला फार आवडतात आणि त्या जर मला हो म्हणल्यात तर मला त्यांच्याबरोबर लग्न करायचं. तायडे, होकार की नकार, पास की नापास? बोल की. काहीतरीच काय तुमचं? तायडीचा नकार आहे बहुतेक. मी असं कधी म्हणलं? म्हणजे आय म्हणा तसं. अरे
तुम्ही दोघांनी एकमेकांनी पसंत केलंय. माझा नकार का असेल? डॅडू, आज निशांतला राधाकाकडे काहीतरी खोटच सांगावं लागणार आहे. म्हणजे मीच तसं सजेस्ट केलंय त्याला, करेक्ट पटवलंय. आणि मग अस्मी आणि निशांत आनंदाच्या शिखरावर असताना निशांत कोणाचा मुलगा आहे ह्याचा बॉम्ब फोडायचा कसली धमाल येईल. डॅडू, निशांत येतो, मी नंतर कॉल करते. काय ग, एवढं अर्जंट मध्ये का बोलवलेस? आणि मला इथं बोलवण्याऐवजी तिकडे यायचं नाही वय? अगं तुला माहिती का, मोहित आणि अर्चना ताईचं लग्न ठरलंय. हा हा. आणि तुझ्या आणि अस्मीच्या लग्नाचं काय? मी ठरवलंय आता अस्मीला जाऊन सगळं खरं खरं सांगणार आहे. काय? हा. अरे काय वेडा बेडास का तू? अगं जाम संतापेल ना ती, मैत्री तोडेल तुझ्याशी. नाही, परिणाम काय बी झाले ना तरी चालतील, पण मी आता खोटं बोलणार नाही. अगं बर्फी, हीच माझ्या प्रेमाची परीक्षा आहे ना, आणि मी ती देणार आहे. हे बघ, मी कालच मम्मीला सांगितलंय माझं अस्मीवर लई प्रेम आहे, आणि आता अस्मीला बी जाऊन सांगणार आहे. मी गॅरेज मध्ये काम करणारा निशी नाही, निर्मला मॅडमचा मुलगा निशांत आहे. अरे हे बघ, मला असं वाटतंय तू गडबड करतोयस. नाही, काय बी झालं तरी चालत, पण ठरलं तर ठरलं. खरं बोलण्याचे जे काही परिणाम असतील ते मी भोगेन, पण आता खोटं बोलणार नाही. अस्मीनं मला जर झिडकारलं ना तर मी तिचं मन जिंकण्याचा परत प्रयत्न करेन, पण खरं खरं सांगेनच. ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर तू. माय बेस्ट विशेस आर ऑलवेज विथ यू. थँक्स बर्फी. बाय. निशांत स्वतःहून खरं बोलला तर अस्मीच्या नजरेत हिरो ठरू शकतो. मला ही रिस्क घ्यायची नाहीये. निशांत ही खेळ खेळायच्या आधी मला बॉम्ब फोडायलाच पाहिजे. अगं तू इथं का थांबलास? तुझीच वाट बघतेय. माझी? मग फोन नाही का करायचा? असो, का थांबलेलीस? तुझं अभिनंदन करायला. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. हे नेमकं तू माझं कशाबद्दल अभिनंदन करायलास? कशाबद्दल म्हणजे? तुझं आणि निशीचं लग्न ठरलं ना म्हणून. एक मिनिट, ह्यो काय प्रँक बिंक तर नाही ना? अगं ए, तुझ्याशी प्रँक करायची हिम्मत आहे का माझी? But seriously, you two are a lovely couple, made for each other. See, blushing. आणि दुसरं अभिनंदन यासाठी की आता तुझ्या आणि निर्मला मॅडम मधलं वैर कायमचं मिटणार. फायनली. निर्मला मॅडमचं काय? काय म्हणजे? एक मिनिट, मी जे सांगते ते तुला समजतच नाहीयेस का? समजून उगाच इनोसंट वगैरे बनण्याचा प्रयत्न करतेस? हा? एक मिनिट, तू काय बोलायलास त्याचं काय बी टोटल लागना मला. म्हणजे माझं निशीचं बोलतेस ते समजू शकते, पण निर्मला मॅडमचा काय संबंध? तू निर्मला मॅडमची सून होणार आहेस ना आता. असं काय करतेस? तुमच्या दोघींमध्ये आता नातं जुळणार आहे, तुमच्यातलं वैर आता मिटणार आहे कायमचं. आणि निर्मला मॅडमचं सगळं वैभव आता तुझं होणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. बरं झालं, निशांतला पण आता त्या गॅरेजवाला निशीचं सोंग घ्यायची गरज नाही पडणार. सगळं कसं क्लिअर आहे. तू काय बोलायलास काय बी समजना मला. म्हणजे निशीने तुला
खरं काय ते सांगितलं नाहीये का? काय खरं? हेच की निशी निशी म्हणजे निशांत आहे. निर्मला मॅडमचा मुलगा निशांत. मला वाटलं त्याने तुला सगळं खरं सांगितलं असेल आणि तुझीच माझी गंमत करतेस. पण आय गेस तसं काही नाहीये. चुकलंच माझं. अरे तू अजून बाहेरच का बसलायस? अस्मी आली नाही वाटतं. होय, आणि ती आली नसली तरी घरात बसायचं ना. असं परक्यागत बाहेर का बसलास? कारण मी परकाच आहे. अरे असं का बोलायलायस? कोण म्हणलं तुला परक? मी म्हणलं. तू ज्याला लेकरू म्हणतेस तो लेकरू कोकरू नाही, लांडगा आहे, लांडगा. अस्मी, निर्मला मॅडमचा गुंड मवाली पोरगा निशांत योच आहे. अगं असं काय बोलायलायस? तू गॅरेज मध्ये काम करतोय ना? सगळं खोटं होतं आहे, सगळं नाटक होतं. गॅरेज, नाव, सगळं. नाही, मलाही नाही पटत आहे. नाही पटत तर विचार याला. लेकरा, अरे तुझ्यावर मी माझ्या लेकीन इतकंच, त्यांच्यापेक्षा मी जास्त विश्वास ठेवलाय. अरे माझी शपथ घेऊन सांग, का वागलास असं? अरे का फसवलं समजती? मी जरी खोटं बोललो असलो ना तरी मला तुम्हाला फसवायचा हेतू नव्हता. कधी, खरंच कधीच नव्हता. मी हे सगळं वागलो कारण मला अस्मीचं प्रेम मिळवायचं होतं. तुझी या घराची माया हवी होती मला. मी सगळं खरं सांगणारच होतो अगं, शपथ. आणि आज तेच सांगायला मी आलो. तुझी नाटक तुझ्याकडे ठेवा, निघितलं. आणि परत इथं याची हिंमत करू नको. चल निघ. अक्का, निदान तू तरी मला झिड करू नकोस. तुला माहिती आहे ना, मी जरी चुकीचं वागलो असलो तरी माझा हेतू चुकीचा नसेल ग. या घरापासून मला लांब करू नको. आय हो या घरात परत येणार असेल तर मी या घरात पाऊल ठेवणार नाही. अस्मे, अस्मे, तायडे, त्याला विचार निर्मला मॅडमच्या पोरानं आमच्या जागेत गाडी लावून गॅरेजचं काम का सुरू केलंय? तायडे, तिला सांग, ही जी गाडी आहे ती गॅरेज मधल्या निशीने आजच्या दिवसापुरती आणल्या. निशी आता निर्मला मॅडमच्या गॅरेज मध्ये काम करत नाही, दुसरी जागा हुडकाल्या. तायडे, त्याला म्हणा उगा सोंग आणल्यानं माणसं बदलत नाहीत. तायडे, हिला सांग हे सोंग नाहीये. निशांत निशी इतकाच खरा होता आणि ही तर निशीची. तायडे, त्याला विचार. तुम्हाला जे बोलायचे ते डायरेक्ट एकमेकांशी बोल. अस्मे, तुझं भांडण निशांत संग आहे ना, मग हे बी लक्षात घे, मी निशी आहे. मी गुंड होतो पण तुला भेटल्यापासून पूर्ण बदललो.
अस्मे, अगं माझी मम्मी बी अक्कागतच होती ग, पण मग आलेल्या संकटांमुळे बदलली ती. तिला बदलावं लागलं. पप्पांवर हल्ला झाल्यानंतर पप्पांची जागा बळकवायला लोक लांडग्यागत तयार होती. म्हणून मम्मीने सगळी सूत्र हातात घेतली. आणि मग त्यात मला तिची मदत करणं भाग होतं, दुसरा काही पर्यायच नव्हता. हा, आणि या सगळ्यात मी 100% करेक्ट आहे असं माझं म्हणणं नाही, पण तू परिस्थिती तरी समजून घे की. आणि तू म्हणालीस ना मी इथं बी खोटं वागतोय, तसं नाही अस्मी. पण आई शपथ घेऊन सांगतो अस्मी, मी फक्त माझी आयडेंटिटी लपवली. या व्यतिरिक्त मी अजून काहीच खोटं नाही बोललो. आणि ते वागणं बी बरोबर आहे असं माझं म्हणणं नाही. पण तू मम्मीला हेट करतेस हे मला जेव्हा समजलं ना, तेव्हा हे सगळं कसं सांगावं हे कळलंच नाही मला. वेळ आल्यावर सांगायचं म्हणून मी बसलो, वेळ कधी निघून गेली. आया, आता अशा वेळी पाय पडायचं असतंय. ए थांबा थांबा, मी शूट करणार आहे. ए मुन्नू, काहीतरीच असतंय तुझं. ही काय शूट करण्याची गोष्ट आहे बाय? अगं आनंदाचा क्षण आहे तर डोळे भरून बघून घे की जरा. ए, मी काय डोळे बंद करून शूट करणार आहे का? उघड्या डोळ्यांनीच व्हिडिओ काढणार आहे. हा, ऍक्शन. सुखी राहा, एकत्र राहा आणि एकमेकांनी सुखात ठेवा. आता तायडी आणि दीदी दोघींची बी लग्न आपण हितच मांडव घालून करूया, वय का नाही? वय. आमचं दोघांचं लग्न होण्याच्या आधी सोहम आणि ताईडीला एकत्र आणायचं. वय. आणि तवा आपण सगळ्यासनी मोफत जेवण देऊ. तिला तरी जेवण फुकट द्यायला कारणच पाहिजे असतात. विकी, ये की.